नमस्कार मित्रांनो. खूप मोठी आणि आगळीवेगळी बातमी आहे ही. आता कुठं डोनाल्ड ट्रम्प निवडून आलेले आहेत आणि अशा वेळेस जो बायडन जाणार त्याच्या आधी ही बातमी आलेली आहे. ती म्हणजे गौतम अडानी यांना 256 मिलियनची लाच देताना त्यांच्यावरती आरोप आहे. आणि नुसताच आरोप नाही आहे, तर हे दोघांवरती आरोप आहे, त्यांच्या पुतण्यावरती आणि त्यांच्यावरती. कोणाला? इन ब्राइब्स टू इंडियन गव्हर्नमेंट ऑफिशियल. तिथं जाऊन भारतीय अधिकाऱ्यांनाच लाच दिलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट देण्याची अपेक्षा होती 2 बिलियन ऑफ प्रॉफिट. 2 बिलियन आणि $265 मिलियन. मित्रांनो, $265 मिलियन मध्ये एवढी रक्कम होते. हे बघा तुम्ही, जरा तुम्हाला वाचता येते का? याचा एकंदरीत अर्थ होतो 2,236,90,60,750. 2,000 म्हणजे जवळपास 2,200 कोटी रुपये ही लाच देण्यात येणार होती. आणि अशा वेळेस मुकेश अंबानी यांच्यावरती अरेस्ट वॉरंट जारी केलेला आहे. हे कोणी केलं? ही बातमी कोणाची आहे? तर रॉयटर्स या माध्यमाने ही बातमी दिलेली आहे. पहिला मुद्दा काय आहे की गौतम अडानी यांच्या अगेन्स्ट चार्जेस काय आहेत? सिक्युरिटी आणि वायर फ्रॉड केल्याची, कॉन्स्पिरसीची. अरेस्ट वॉरंट दोघांच्या विरोधात जारी केलेला आहे. अडानी रेस्ट 600 मिलियन व्हाया ग्रीन बॉन्ड अमिड चार्जेस. ग्रीन बॉन्ड ज्याला म्हणतात, त्याच्या माध्यमातून अडानी यांनी एवढे 600 मिलियन रुपये गोळासुद्धा केले होते. यांचं काय म्हणणं आहे? सरळ की गौतम अडानी, बिलिनियर चेअर ऑफ इंडियन कॉन्ग्लोमेरेट इंडियन अडानी ग्रुप, वर्ल्ड्स रिचेस्ट पर्सन, हॅज इंडिक्टेड इन न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या रोलसाठी $multi-billion लाच दिल्याची स्कीम, असं काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत. US प्रॉसिक्युटर सेड. USचे जे कोणते जे अधिकारी असतील त्यांनी सांगितलेलं आहे. अडानी आणि 7 अदर डिफेंडंट्स, अजून 7 जण आहे, त्याच्यामध्ये त्यांचा पुतण्यासुद्धा आहे. अग्रीड टू पे. त्यांनी मान्य केलं की 256 कोटी रुपये ब्रायबरी भारतीय जे आपले अधिकारी आहेत त्यांना देण्यात येईल इंडियाज लार्जेस्ट सोलार पॉवर प्लांट बनवण्यासाठी. तर $2 बिलियन म्हणजे मित्रांनो जवळपास 14,000 ते 15,000 कोटी रुपये. असं एकंदरीत हे सगळं गणित असतं. मोठे लोक उगाच मोठे होत नाही आणि गरीब उगाच गरीब राहत नाही. हे सगळं असं जे आहे, इंडियाच एम्बसी इन वॉशिंग्टन डिड नॉट इमिडिएटली रिस्पॉन्ड टू रिक्वेस्ट्स फ्रॉम द कमेंट. लॉयर्स फॉर द डिफेंडंट कुड नॉट इमिडिएटली बी आयडेंटिफाईड. कळालंच नाही म्हणतायत की नेमकं कोणते अधिकारी होते. आता असं असतं मित्रांनो, द बिग मॅन, न्यूमरो युनो, अशा सगळ्या गोष्टींचं जे आहे, अशा लोकांच्या विरोधात नावं मोठे वगैरे सगळ्या गोष्टी होतात. आणि यामध्ये लाच दिली तरी नाही दिली तरी, चांगले लोक वाईट लोक यामध्ये असं काही फरक उरत नाही. तुम्हाला कळणार नाही. आता हजारो लोकांना जॉब दिला आहे, पण इकडे लाच पण दिलेली आहे. चांगलं केलं की वाईट हे तुम्ही ठरवायचं आहे. असा हा व्हिडिओ सकाळी आपल्याकडे आलेली आहे बातमी. व्हिडिओला लाईक करा. असेच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग न्यूज घडामोडी ज्या असतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.